नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यामधील संख्यावरील क्रिया यातील 4 गुणाकार 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे याचा व्यवसाय 13 आज आपण सोडवणार आहोत. पहा, ज्या संख्येने आपण गुणतो तिला आपण गुणक म्हणतो आणि त्या गुणकाने ज्या संख्येला गुणतो त्या संख्येला गुण्य असे म्हणतात. पहा, शून्याने कोणत्याही संख्येला गुणले अगर कोणत्याही संख्येने शून्याला गुणले तर उत्तर गुणाकार हा शून्यच येतो. गुणाकार करताना आपल्याला 30 पर्यंतचे पाढे पाठ असणे आवश्यक आहे. कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्यास त्या संख्येच्या पुढे एक शून्य, 100 ने गुणल्यास त्या संख्येच्या पुढे 2 शून्य आणि 1000 ने गुणल्यास त्या संख्येच्या पुढे 3 शून्य द्यावीत. पहा, दोन संख्यांचा गुणाकार करताना त्याच्या एकक स्थानचा अंकाचा गुणाकार करावा लागतो. या अंकाच्या गुणाकारातील एकक स्थानचा जो अंक असतो तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानीही असतो. पहा, कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला गुणताना प्रथम गुणकाच्या एककाने गुणून तो गुणाकार रेषेखाली लिहावा. त्यानंतर गुणाकाराखाली एककाच्या घरात शून्य देऊन गुणकाच्या दशकाने गुण्यास गुणून तो गुणाकार शून्याच्या डावीकडे लिहावा. याप्रमाणे गुण्य व गुणकातील संख्यांचा अंकांचा गुणाकार करून शेवटी दोन्ही संख्यांची बेरीज करावी. उदाहरणार्थ इथे दिलंय 1 904 गुणिले 89 बरोबर किती? पहा आता, 904 गुणिले 89 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता 89 ने आपल्याला 904 ला गुणायचंय. 89 चा पाढा आपल्याला एवढा मोठा पाढा आपला पाठ नसतो, मग आपल्याला एककाने नंतर दशकाने या वरच्या संख्येला गुणायचं आहे. एककाच्या घरात आहे 9, मग 9 ने प्रथम आपण या तिन्ही संख्येला गुणून घेऊ. मग हा एकक, हा दशक आणि शतक. 9 चा पाढा 4 पर्यंत बोलायचा. 9 चौक 36, हातच्या आले 3, 9 शून्य कोणत्याही संख्येने 9 ला गुणलं किंवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं किंवा कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्य येतं. मग 9 शून्य शून्य आणि हातचा आलेला हा 3 3, 9 9 81. एककाने गुणून झालं म्हणून एककाखाली शून्य. मग 8 ने गुणायचं, नंतर एककाने गुणून झालं त्याच्या खाली आपण शून्य दिला. आता दशकाच्या पुढच्या घरात आहेत 8, 8 ने पण आपल्याला ह्या पूर्ण संख्येला गुणायचं आहे. मग 8 ने प्रथम एककाच्या घराला गुणायचंय. 8 चौक एककाच्या घरात आहेत 4, 8 चौक 32, हातच्या आले 3, ते साईडला मांडून घ्यायचे. 8 शून्य शून्य आणि हे हातचे आलेले 3 आणि मग दशकाला गुणला. आता शतकाला 9 8 8 9 72. 9 8 केले किंवा 9चा पाढा 8 पर्यंत बोलले किंवा 8चा पाढा 9 पर्यंत बोलले तरी उत्तर तेच येतं. 8 9 72. आता ह्या आलेल्या याची दोन्ही याची बेरीज करायची. 6 ची 6, 5 3 आणि 2 5, 1 अधिक 3 4, 8 अधिक 2 10, हातचा आला 1 8. 80,456 पर्याय क्रमांक 2. आता आपण व्यवसाय 13 सोडवणार आहोत. पहा, पहिलं उदाहरण आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे? पहा, पहिलं आहे, कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर गुणाकार शून्यच येतो. हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर
शून्यच येतं. गुण्य गुणले गुणक बरोबर गुणाकार. हे पण विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणले तर गुणाकार 1 येतो. हे उत्तर चुकीचं आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. गुणाकारात ज्या संख्येला गुणायचे आहे तिला गुणक, ज्या संख्येला गुणायचे आहे तिला गुणक म्हणतात. ज्या संख्येला गुणायचं आहे तिला आपण गुण्य म्हणतो आणि ज्याने आपण गुणतो त्या संख्येला गुणक म्हणतो. हे म्हणजे हे दोन क आणि ड हे दोन विधान अयोग्य आहेत. मग ते आहेत फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 2 अयोग्य विधाने क आणि ड. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? पहा इथं प्रश्न दुसरा, खालील पैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? पहिला आहे 27 गुणिले 19. 27 गुणिले हा गुणाकार आपल्याला करायचा आहे 27 गुणिले 19. आता आपल्याला 30 पर्यंतचे पाढे गुणाकार करताना पाठ असणे आवश्यक आहे. आपल्याला 19चा पाढा येत असतो. मग आपण ह्या पूर्ण 19 या संख्येने 7 ला गुणायचं आहे एकक घरातला. आणि नंतर दशक एकक घरात आहे 7 आणि नंतर दशक घरात आहे 2. 19 साते 133. मग 19 साते 133. मग खाली राहिला फक्त हा एकक घरातला 3 हातचा 13. 19 दुणे 38. 38 आणि 13 हातचा आलेला हा 13. 19 दुणे 38. 38 आणि 13 ते 38 आणि 10 48. 48 आणि वरचे 3 49. 50 आणि 51. उत्तर आलं 513. मग इथं ही जोडी काय आहे? बरोबर आहे. 513 हा गुणाकार योग्य आहे. दुसरा आहे 23 गुणिले 14. दुसरा आहे 23 गुणिले 14. इथे 23 गुणिले 14 यामध्ये 14 ने आपल्याला ह्या 23 ला गुणायचं आहे. मग एकक घरात आहे 3. प्रथम आपण 3 ला गुणणार आहोत. नंतर दशक घरात आहे 2. मग 2 ला गुणायचं आहे. 14 त्रिक 51 हातचा आला 5. 14 दुणे 28 आणि हे 5. 28 आणि 5 झाले 29, 30, 31, 32 आणि 33. मग उत्तर आलं 331. म्हणजे हे दुसरी जोडी ही चुकीची आहे. पुढे आहे क 305 गुणिले 15. 305 गुणिले 15 हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. पहा इथं 15 पाचे 75. खाली राहिले 5 हातच्याले 7. 15 शून्य शून्य आणि 0 अधिक हे 7 हातचा आलेले 7. 15 त्रिक 45. उत्तर आलं 4575. हे उत्तर बरोबर आहे. दुसरं आहे 480 गुणिले 10. चौथा आहे 480 गुणिले 10. हे अशा प्रकारचा गुणाकार येतो. त्यावेळेस पुढं या संख्येच्या पुढं पण 0 आहे, इथे पण 0 आहे आणि त्याच्या पुढे एक पण संख्या नाही. मग अशा वेळेस जेवढी 0 आहेत खालीवर ते मांडून घ्यायचे. हा एक 0 मांडून घेतला आणि राहिलेल्या संख्येने वरच्या संख्येला गुणून घ्यायचं. मग 1 राहिला. 48 1 8 8 आणि 4 1 4. उत्तर आलं 4800. पहा इथं हे उत्तर पण बरोबर आहे. हे उत्तर पण
बरोबर आहे आणि हे उत्तर पण बरोबर आहे. मग किती गुणाकार योग्य आहे? फक्त ब चुकीचा आहे, म्हणजे 3 उत्तर बरोबर आहेत. मग पर्याय क्रमांक 1. पुढे आहे, खालील पैकी कोणत्या गुणाकाराचे उत्तर 0 येणार नाही? शून्याने गुणलं कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर 0 येतं. इथं 101 याने शून्याला गुणलं तर उत्तर 0 येतं आणि परत आलेल्या उत्तराने जर 10ला शून्याने परत ह्या 10ला गुणलं तर उत्तर 0 येतं, म्हणजे याचं उत्तर 0 येईल. 250 गुणिले 0 याने पण शून्याला गुणलं तर उत्तर 0 येईल आणि इथे 0 येणार नाही. तर 756 गुणिले 1 कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर 30 संख्या येते. मग 0 येणार नाही. मग ड चं उत्तर 0 येणार नाही. इथे पण 30 आहेत. 30 ने 905 ला गुणायचंय, मग याचं उत्तर पण 0 येणार. मग अ आणि ड चं उत्तर 0 येणार नाही. अ आणि ड पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 4. 5 शतक गुणिले 1 दशक बरोबर किती? 5 शतक गुणिले 1 दशक बरोबर किती? 5 शतक म्हणजे किती? 5 शतक म्हणजे 500 गुणिले 1 दशक. 1 दशक म्हणजे किती? 10. 10 मी आधीच सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस संख्येच्या पुढे फक्त 00 असतात आणि त्याच्या पुढे, त्या शून्याच्या पुढे संख्या नसते, त्यावेळेस आहेत तेवढे शून्य खालचे वरचे एकत्र मांडून घ्यायचे. वरती आहे 2 आणि खाली आहे 1 आणि त्याच्या पुढे उरलेल्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. उरली 5 संख्या आणि 1. 5 एके 5, उत्तराला एकक, दशक, शतक आणि हजार. 5000. मग किती दशक विचारलंय? किती दशक? 1 दशक. आता 1 दशक म्हणजे 10. मग 5000 किती होतील? 500 दशक. पहा पुढे आहे, खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता? गुणाकार दिलेला आहे, तो आपल्याला करायचा आहे. त्याच्यात कोणता गुणाकार चुकीचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला आहे 465 गुणिले 35. पहिला गुणाकार आहे 465 गुणिले 35. या गुणाकारामध्ये आपल्याला 35 ने 465 ला गुणायचंय. 35 चा एवढा मोठा पाडा आपला पाठ नसतो, त्यावेळेस मग एककाने दशकाने गुणून एकाखाली एक लिहून याची बेरीज करून गुणाकार करायचा असतो. 5 ने आपल्याला प्रथम ह्या 465 ला गुणायचंय, नंतर 3 ने गुणायचंय. मग प्रथम आपण 5 ने या संख्येला गुणून घेऊ, एकक, दशक आणि शतकानंतर. 5 5 25, हातच्याले 2, 5 30 आणि हातचे आलेले 2, 32, परत हातचे आले 3, 5 20 आणि हातचे आलेले 3, 23. एककाने गुणून झालं म्हणून एककाच्या घरात 0, दशकामधून सुरुवात. 3 ने आपल्याला प्रथम 5, 6 आणि 4 ला गुणावं लागेल. 3 5 15, हातचा आला 3 5 15, हातचा आला 1. मग 6 3 18 आणि 1 19, हातचा आला परत 1. 3 12 आणि 1 13. आता यांची बेरीज केली तर आपल्याला त्यांचा गुणाकार भेटेल. 5 5 7 7 9 आणि 3 10 11 आणि 12, हातचा आला 1. 3 आणि 2 5 आणि 1 6, 16,275. 16,275 हा बरोबर आहे. दुसरा आहे 378 गुणिले 25. पुढचा गुणाकार आहे 378 गुणिले 25. मग 30 पर्यंत पाडे आपल्याला पाठ पाहिजे. मग आपण 25चा पाडा आपला पाठ असतो. मग 25 8 25 5 125, 25 150,
25 7 175 आणि 25 8 200. इथं शून्य लिहिला, 200 मधला हा शून्य खाली लिहिला, 20 आपला हातचा आला, 25 25 5 125, 25 150 आणि 25 7 175 आणि हे 175 आणि हे अधिक हातचा आलेले 20, 5 7 नंतर 8 आणि 9 195. याच्यामधले हे 5 आपण इथे लिहिले आणि 19 आपण हातचा लिहिला आणि मग 25 त्रिक 75, 75 अधिक हे 19, 5 अधिक 9 14 हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9 94 झाले 9450. मग हे उत्तर पण बरोबर आहे. पुढचं आहे 923 गुणिले 18. 923 गुणिले 18. याच्यामध्ये आपल्याला 18 ने 923 ला गुणायचं आहे. इथे 18 ने 923 ला आपल्याला गुणायचं आहे. मग 18 ने प्रथम आपल्याला 3 ला गुणायचं. मग 18चा पाढा 3 पर्यंत म्हटला. 18 अजून 36, 18 त्रिक 54, 54 मधला 4 आपण खाली लिहिला, 5 हातचा दिला, 18 दुने 36, 36 आणि 5, 36 आणि 5 झाले 41 हातचा आला, 4 खाली 1 लिहिला, 18 9 162, 162 अधिक हे हातचा आलेले 4 झाले 2 अधिक 4 6, इथे 6 आणि इथे 1 166. 16,614 उत्तर आलं 16,614. हा पण गुणाकार बरोबर आहे. आणि शेवटचा गुणाकार आहे 650 गुणिले 40. शेवटचा गुणाकार आहे 650 गुणिले 40. शून्य शून्य पुढचे, त्याच्या पुढे संख्या नाहीये शून्याचा म्हणून 2 मांडून घेतले. याचाच गुणाकार आपल्याला फक्त करायचा आहे आता. 5 चोक 20 हातचे आले 2, 4 सक 24 आणि 2 26, 26,000 उत्तर आलं. इथं आहे 26 चे म्हणजे हा गुणाकार चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 968 गुणिले 99 बरोबर किती. 968 पुढचा गुणाकार आहे. प्रश्न 6वा 968 गुणिले 99. 968 गुणिले 99 हा गुणाकार आपल्याला सोडवायचा आहे. पहा 9 ने प्रथम आपल्याला हे 8 ला गुणून घ्यावं लागेल, नंतर दुसऱ्या 9 ने, एक घरातल्या 9 ने. 9 8 72 हातचे आले 7, 9 सक 54, 54 आणि 7, 54 आणि 7 झाले 55 56 57 58 59 60 आणि 61 हातचा आला 6, 9 9 81, 81 आणि 6 झाले 87. शून्य एककाने गुणून झालं म्हणून एकक खाली शून्य. हे 9 नेच गुणले तेच उत्तर आपल्याला इथे पुढे लिहायचंय. हे पण 9 ने गुणले तेच उत्तर पुढे येणार आहे. मग इथे 2, इथं 1, इथं 7 आणि इथे 8. एक घर फक्त पुढे जाणार कारण एककाच्या घरात आपण शून्य लिहिला. आता त्याची बेरीज करू. 2 2, 0 2 अधिक 0 2, 1 अधिक 2 3, 7 अधिक 1 8, 8 अधिक 7, 7 आणि 7 14 आणि 1 15 हातचा आला 1 8 आणि 1 9, 95,832 हे उत्तर आलेलं आहे. 95,832 म्हणजे ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे 505 गुणिले 55 बरोबर हे उत्तर आलेलं आहे. त्या उत्तरातल्या 3 फुल्या
आहेत. या उदाहरणातील या फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार आपल्याला काढायचा आहे. मग प्रथम आपल्याला हे गणित सोडवावे लागेल. पहा, 505 गुणिले 55. पहा, 505 गुणिले 55. हे आपल्याला उदाहरण पहिलं सोडवायचं आहे. त्याच्या उत्तरामधलं आपल्याला नंतर पुढचं उत्तर शोधायचं आहे. इथं आहेत 55. प्रथम एककाच्या घरात आहेत 5. 5ने आपल्याला ह्या तिन्ही संख्येला गुणावं लागेल. 5 25 हातचे आले 2. 5 0 0 हातचा आलेला 2 2 0 अधिक 2 2 5 25. हे उत्तर आलं. एककाच्या घरात गुणून झालं म्हणून एककाच्या घरात 0. पुढं 5नेच गुणलेलं आहे तेच उत्तर येणार. इथे 5 2525 2525 यांची बेरीज केली आपण. 5 5 7 7 2 अधिक 5 7 5 अधिक 2 7 2 अधिक 5 7 आणि 2 2 27,775 हे उत्तर आले आपलं. तर ह्या 3 फुले आहेत त्याच्या जागी आहे 7 7 आणि 7. त्यांचं विचारलंय फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार खालीलपैकी कोणता असेल. मग अंक आहेत 7 गुणिले 7 गुणिले 7. मग 7 7 49. मग 49 गुणिले परत हे 7. 9 7 63 हातच्याले 6 7 चौक 28 28 आणि हे 28 आणि 6 28 आणि 2 30 आणि हे 24. उत्तर आलं 243. किती आहे? 300 7 चौक 28 29 30 31 32 33 आणि 34. उत्तर आलं 343. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे हे गणित दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला मधल्या अंकात तिथं एक स्टार दिला आहे. तो अंक आपल्याला शोधायचा आहे. पहा, इथं या जागेवर जर आपण 5 ठेवले तर आपल्याला प्रथम 5 ठेवून ते उत्तर येतं का ते शोधावे लागेल. मग 5 5 आणि हे 8 गुणिले 5 आणि 5 55. मग गुणाकार करून घेऊ. 5 8 40 7 4 5 5 25 आणि 4 29 हातच्याले 2 5 5 25 आणि 2 27. एककाने गुणून घेतलं म्हणून एकक खाली 0. परत हेच उत्तर येणार आहे. मग इथं 0 इथं 9 इथे 7 आणि 2 2790 अधिक 0 0 9 9 7 अधिक 9 16 हातच्याला 1 8 आणि 2 10 हातच्याला 1 3 30,690. मग याला असं आपल्याला विचारलंय ह्या फुलीच्या जागी किती. हे उत्तर येत नाही म्हणजे हे 5 आपल्याला टाकता येणार नाही. मग पुढचा अंक आहे 2. 2 टाकून पाहूयात आपण. या फुलीच्या जागी स्टारच्या जागी 5 2 8 म्हणजे 528 गुणिले स्टारच्या जागी 2 25 528 गुणिले 25 25 8 200 हातचाला 20 25 2 50 आणि 2 70 परत हातचाला 7 25 5 125 125 आणि हे 7 5 30 आणि 132 13,200 हे उत्तर आलं. हे उत्तर पण 13,200 आहे. मग आपल्याला ह्या फुलीच्या जागी हे 2 टाकावे लागतील. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 8 शतक 4 दशक. 8 शतक 4 दशक 8 शतक आणि दशक घरात आहे
8 शतक आणि 4 दशक आणि एकक दिलेलं नाही म्हणून तिथं 0 गुणिले 20 एकक. 20 एकक म्हणजे सुट्टे 20 यांचा गुणाकार आपल्याला करायला सांगितलं आहे. बरोबर. किती शतक विचारलेत. मग 2 पुढे 0 आहे, त्याच्या पुढे संख्या नाहीत म्हणून हे 2 शून्य मांडून घेतले. आता फक्त आपल्याला 2 ने ह्या राहिलेल्या संख्येला 84 ला गुणून घ्यावा लागेल. मग 2 8 8 दुणे 16 16,800. तर किती एक विचारलंय शतक किती. मग एक शतक म्हणजे 100. इथं 2 शून्य आहेत. एक शतकाचा एक दशकाचा आणि शतकाचा. मग शतक किती होतील 168 शतक. मग ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पहा 309 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर 30,900 येईल. पहा कोणत्याही संख्येला आपल्याला कोणत्याही संख्ये 309 आहेत त्याच्या पुढे 2 शून्य येण्यासाठी आपल्याला 2 शून्य असतील त्या संख्येने गुणावं लागेल. मग 100च्या संख्येमध्ये 1च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणून आपल्याला 100 ने गुणावं लागेल. मग 309 ला जर आपण गुणिले 100 केले तर हे 0 0 मांडून घेतले. 309 एके 309. उत्तर येईल हे 30,900. मग ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. धन्यवाद.